वळूयात पुढच्या बातमीकडे। चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि त्यामुळे बाजारपेठांमध्ये पाणी शिरलंय। मच्छी मार्केट भागाला पुराच्या पाण्याचा विळखा बसलाय, तर चिपळूणमध्ये रस्तेही जलमय झाले। चिपळूण जवळच्याच मिरजोळी या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। ही तीन दृश्य आपण सध्या पाहतोय। मासे मार्केट परिसरात पुराचं पाणी शिरलेलं आहे, तर चिपळूणमध्ये अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाल्याचं दिसतंय। त्यातनं वाट काढताना नागरिकांची चांगलीच कसरत होतीये। तिकडे मिरजोळी परिसरामध्ये सुद्धा असं पाणी साचलेलं आहे। दरम्यान या ठिकाणी बाजारपेठ परिसरातनं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहू शकता आहात ही दृश्य आहेत मच्छी मार्केट परिसरामधली आणि अखेर वाशिष्ठी नदीचं पाणी आहे हे चिपळूण बाजारपेठेमध्ये घुसायला लागलंय। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय मोठ्या प्रमाणात नदीला पूर आला आणि पुराचं पाणी आता चिपळूण बाजारपेठेमध्ये घुसायला लागलेलं आहे। यावर्षी मोठ्या प्रमाणात गाळ उपसा केला होता, यामुळं यावर्षी नदीचं पाणी बाजारपेठेत येणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती। नदीपात्रातलं पाणी थेट असं बाजारपेठेमध्ये यायला लागलेलं आहे। आपण पाहू शकता की मच्छी मार्केट परिसर आहे आणि दुकानांमध्ये पाणी घुसलेलं आहे। आजूबाजूच्या लोकांना या रस्त्यावरून जाता येणार नाही। पावसाचा जोर जर कायम राहिला तर मात्र अधिक मोठ्या प्रमाणामध्ये हे पावसाचं पाणी इथं घुसू शकतं। सध्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या सगळ्या टीम ह्या तैनात झालेल्या आहेत। पुष्टकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। चिवेलीमधील श्री देवी वाघेश्वरी ग्रामदैवत मंदिर परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झालाय। त्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होतीये। आता जाऊयात रायगडमध्ये। रायगड जिल्ह्यातल्या पालीच्या अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय। सततच्या पावसामुळे मंदिराच्या वरांड्यामध्ये हे पाणी शिरलेलं आहे। पहिल्यांदाच मंदिराच्या वरांड्यात पाणी शिरल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलं। आपण पाहतोय संपूर्ण मंदिर परिसरात हे पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मोठी गैरसोय होते आणि पहिल्यांदाच अशा प्रकारे मंदिरामध्ये पाणी साचल्याचं इथले स्थानिक सांगतात। तर तिकडे लोणावळ्यातील कार्ला डोंगर परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे एकविरा देवी मंदिराच्या पायऱ्यांवर पाणीच पाणी झालेलं आहे। कार्ला गडावर सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती।